नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो रेडगर मैदानावरती आणि एक भव्य दिव्य एक मैदान चांगल्या प्रकारे पार होत आहे. आणि आज हरिग्रामचा जागवार आणि बाब्या आणि विरुद्धला होता शंभू अशी गाडी झाली. तर डावे साईडनी जागवार पळाला आणि बाब्या का बाब्या पळाला. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया मालक येते तशी त्यांच्याशी आपण संवाद साधू आजच्या गुलालाबद्दल आणि आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला अभिनंदन, कारण की आज गाडी पण चांगल्या प्रकारे जिंकलेली आहे. काय सांगाल, ही गाडी कशा प्रकारे गाडी जी जमून आली? गाडी मागच्या अड्ड्याला पण पायरा होत होता आपल्याला. गाडी तेव्हा पण विन झालेली होती आणि मामाही फोन केला का 2-3 अड्डे झाले आम्हाला बैल दिला कोणी नाही. पालणारा बैल आपण कोणत्या बैलाला आपण थांबू शकत नाही. पण मित्रांची आपला कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्याही फोन केलेला का बैल मामांचा बैल आपल्या बैलाशी जागवारशी हाकलायचे. आणि रोशन भाई, ही गाडी आहे ना, जेव्हा जेव्हा पलते तेव्हा एक जुलून गाडी पलते. तर आज पण तसंच काहीतरी कारनामा केलेला आहे गाडींनी आणि चांगल्या प्रकारे बैलांनी गुलाल घेऊन दिलेला आहे. आणि तुमच्या सर्व टीमची मेहनत जी मी खाली सुट्टीला आलो होतो आणि बैल जरा मस्ती देखील करत होता. तर काय सांगाल, नक्की काय झालं खाली? बैल जरा त्यांची समोरची गाडीचा बैलाच्या गाला जरा पास बसलेला होता आणि आपला ड्रायव्हर पण होता. निनी ड्रायव्हर वरती आलता. त्यांची घरची गाडी एक जिंकलेली होती, विन झाली होती. त्याच्यामुळे थोडासा टाइम झाला आणि बैला त्याच्यात आपण गरम केलेली होती म्हणून त्याच्यामुळे बैल थांबत नव्हते. तर बरेच दिवसातनं बैल निघलेला होता घरशीना, कारण का काढला नव्हता. प्रॉब्लेम जरा बैलाचे नक्की काढले म्हणून त्याच्यामुळे आम्ही आराम दिलता बैलाला. बैल परत कव्हर झाला त्याच रुटीनला आणि तीच गाडी तोच दहशत आणि तोच दरा दाखवले त्याच गाडीने. काय सांगाल, आज नेहमीप्रमाणे दिनेश ड्रायव्हर होता आणि सुट्टीला होता आपला परशुराम माली. तर दोन असे म्हणजे 3 समीकरण जुळले की एक गुलाल फिक्सच असतंय. दोन नाही, आमच्या 3 सूत्रधार आहेत. दिनेश ड्रायव्हर आणि परशुराम माली आणि सोपान भोपी. कारण का आयोजन जी गाडी जमाचं काम करते सोपान भोपी करते आणि 3 एक्का असल्यामुळे आम्हाला काही कुठे प्रॉब्लेम कधी होत नाही. तर काय काय सांगाल दादा, कारण की गाडी ती पण चांगल्या प्रकारे पळते. तर ती ही पण गाडी गाडी म्हणजे कशा प्रकारे तुम्ही म्हणजे जोड जमवला? गाडी ती पण टप्पाई होती आणि ती आपली घरचीच गाडी आहे आणि मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. आणि मामा पण होता समोरची, आपला मामा कोलीवरचा, कारण का आमचा घरचा नातेवाईक आहे. आणि ते पण त्यांची पण गाडी जमत नव्हती आणि आपली पण गाडी जमत होती. ते पण बोललं एकदाशी कुठेतरी लावून टाका, दोस्ती खाते. आणि गाडी 100% जिंकलेली आहे आणि तो बैल पण आपल्या गाल्यात पालणार आहे एक ना एक दिवस 100%. तर रोशन भाई काय सांगशील, कारण की बरेच वेळेला पायऱ्यांचा पण प्रॉब्लेम होत आहे. तर काय सांगाल तुम्ही? बैला पायऱ्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बैल गुलाबात असला तर लोक बैला देतात. बैल एक अड्डा काय बैल हारला तर लोकांना काय वाटतं का बैल पळत नाही. कधी ना कधी थोडीशी मिस्टेक होतच बैलाच्या. आता या मामा सांगतात बैल बघा बाब्या, कारण का बैल पळणारा बैल आहे. कोणी त्यांना जाणून नाही घेतला. आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेला होता. ते मामाना आम्ही स्वतःहून फोन केला आणि मामानं सांगला का बैल आपले कधी एक अड्डा आपण 100% नियोजन करू आणि गुलाल घेऊन दाखवू तुम्हाला. आणि बघा ना रोशन भाई, तुम्ही बोलले एक मैदानासाठी बैल मागितला होता, पण आता बघतो की दुसऱ्या मैदानामध्ये हीच गाडी पळाली आणि कुठे ना कुठे एक त्यांच्या बैलांनी पण साथ दिली जागवारला आणि एक चांगल्या प्रकारे सक्सेसफुल एक घेतलेला आहे गुलाल. बैल तो पण दोन्ही बैला एक जुलूम पाळली म्हणून गाडी झालेली. मित्रांनो, गाडी कधी होते एक बैला कधी कोणाची गाडी न होईल. आणि ज्यांच्या गाड्या होतात काही बोलतात का आमचा बैल वाढ होता, तुमचा बैल वाढ होता, हे शब्द टाकू नका लोकांना. कारण का आज आपला पळतं तर उद्या त्यांचा पण पळणार आहे. त्याच्यासाठी आपण संयम राखा. कधी ना कधी तुमचा पण योग जुलून येईल 100%. तर भाऊ तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे येतो, कारण की तुमची पण नंदीने चांगल्या प्रकारे म्हणजे गुलाल घेऊन दिला. तुम्ही बोला 2 शब्द. बैलाला आमच्या पायऱ्याला फक्त अडचण व्हायची. दादांना फोन केला आम्ही रात्री, तो बोलतोय चालेल, बोलतो उद्या घेऊन या, बोलतो चाल तू पायरा आपली गाडी परत पळू. तर दादा तुम्ही पायऱ्यासाठी बरेच जणांना कॉल केला आणि त्यामध्ये तुम्हाला पण नाकारलं. आणि काय सांगाल, या बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार तुम्ही आता पाहिलेच आहे. तर जेव्हा आपला नंदी पळतो तेव्हा नक्कीच आपल्याला पैरे भेटतात चांगले चांगले, आणि जेव्हा हार होते तेव्हा कुठेतरी एक आपल्याला पैऱ्यासाठी पण खूप मोठा प्रॉब्लेम येतं. आणि आपलं पण थोडासा परता दिवस होता आणि आपले पण चांगले दिवस आलेले जातात. काय सांगाल? ऑलरेडी आमचा बॅट प्लस चालू होता. ते दादा हे फोन केला आम्हाला, बोलतोय आज जागवार आमचा सकाळी फोन केला रात्री, बोलतो जागवार भेटेल तुम्हाला, बोलतोय तो बैल घेऊन या बोलतो. आम्ही बोला एक दादाला आमच्या फोन केला, बरं चालेल, बरं बैल आपण उद्या घेऊन जाऊ.
तर दादा बघा आता तुम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे, तर पुढच्या मैदानाला पण तो त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा असेल की नेक्स्ट मैदानासाठी पण पायरा म्हणजे नक्की नक्की द्या बोलेल, म्हणून. नक्की बोलेल, नक्की 100% गाडी 100%. तर आज तुमच्या सोबत कोण कोण आलाय म्हणजे? आमचा मामा आहे सुट्टी मेकर. तर काय सांगाल सुट्टी मेकर, कारण की एकदम अनुभवी व्यक्ती आहे, कारण की अनुभवी व्यक्ती असला तर परफेक्ट नियोजन होतंच, कारण की खूप वर्षाचा अनुभव त्यांना आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि उन्हाळे आणि पावसाळे खूप पाहिले आहे. मामा नसला तर तो बैल आमचा आम्हाला आठवतच नाही. मामा असला तो बैल उभा पण शांत राहत आहे. आता आमच्या दादाला मला उभा करून यात नाही तपलीक देत राहत. तर मामा तुम्ही काय सांगसाल, कारण का तुम्हाला बरेच दिवस झाले तुम्ही मैत्रीपूर्ण लोकांविषयी बैला मागं होतं, तुम्हाला बैल नाही दिलं, काय प्रॉब्लेम काय नाही कुणीच दिले नाही आम्हाला बैल कमी पळतो, बैल बाहेर जातो, सगळं असं कारणच सांगत आम्ही मागायला गेलो रात्री फेर तोडतात. बघा मित्रांनो, बैल यांना दिले नाही बरेच लोक काही, कारण का यांचं बैल कमी पळत होता. पण बैल कुणाचा कधी कमी पळत नाही मित्रांनो, काहीतरी मिस्टेक मुला बैल कमी होतोय आणि खाण्याचा प्रॉब्लेम असला तर 100% एक नंबर प्रॉब्लेम होतोय, कारण का आमच्या बैलाचा प्रॉब्लेम मागे झाला आम्हाला माहिती आहे. खाणं नसते मुला बैल आणि गरमीचे दिवस परत चालू झालेले आहेत, थंडी संपत आली आहे आणि जरा बैलांकडे पण लक्ष देत जा. आणि मामानं जेही बैलांना दिली, आज तुम्हाला व्हिडिओ 100% परलच बैल मामाचा किती पळाली बघा, कारण का जागोरपेक्षा वार पळालेलं बैल आज, कारण का आम्ही बघले खालून पण तसाच निघला, पुढे पण तसाच निघला बैल. मित्रांनो जर मागित असला तर कमी मोठा बारीक बघूच नका, प्रत्येकाला बैल देत जा तुला कमी संपलं. आणि कुणाला कमी तर समजूच नका. आणि मामाचं एकच म्हणणं होता का मामा येताना बोलत होते का संपलो नाही आणि संपणार नाही, कायम राहणार. काय बैलाचं नाव मामा? बाब्या डॉनचा दरारा. आणि मामा सांगते पुढच्या अड्ड्यात 100% अजून कमबॅक मोठा करणार, लक्षात ठेवा मित्रांनो. नक्की शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला.